छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज शहरात उत्साहात साजरी करण्यात आली। विविध पक्ष संघटनाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या निमित्ताने शहरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने हडकोतील टी सेंटर चौकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवून स्वच्छेने रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदानापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनही करण्यात आले। यावेळी महिला पुरुषांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीतील वेशभूषा करून व मराठमोळे फेटे बांधून आपला सहभाग नोंदविला होता। या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे विंग कमांडर TR जाधव, श्रीकांत देशमुख, योगेश देरे, राहुल बनसोड, रमेश गायकवाड, संतोष पात्रीकर, निलेश शेलार, नंदकुमार उडान, चंद्रशेखर साळुंखे, गणेश लांडगे, राजेंद्र धरपळे, प्रतीक पाटील, दिनेश जगदाळे यांच्यासह निलेश शेलार यांची उपस्थिती होती। छत्रपती संभाजी महाराजांच्या 359व्या जयंतीनिमित्त विद्यापीठातील सावित्रीबाई फुले सभागृहात युवकांचे प्रेरणास्रोत छत्रपती संभाजी व शिवाजी महाराज यांच्या विषयावर उच्च न्यायालयाचे वकील महेश मुठाळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांना संबोधित करताना महाराज अंधश्रद्धाळू नव्हते, त्यांचा अंधश्रद्धेला विरोध होता, ते बुद्धिवादी होते। संशोधकांनी चुकीच्या पद्धतीने संभाजी महाराजांचा इतिहास लिहिला असे आपल्या व्याख्यानात महेश मुठाळ म्हणाले। यावेळी कुलगुरू BA चोपडे, डॉक्टर राजेश करपे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक पुरुषोत्तम देशमुख, कुलसचिव मुरलीधर लोखंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राला दोन छत्रपती देण्याचं काम, घडवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं। आता सन्माननीय कुलगुरू साहेबांनी बोलताना त्याचा उल्लेख केला। राजमाता जिजाऊंनी या महाराष्ट्राला दोन छत्रपती दिले। संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 ला झाला। संभाजी महाराज जन्माला असताना 2 वर्षानंतर, 2.25 वर्षानंतर त्यांच्या आई वारल्या। कापूरहोळच्या गाडेकर घराण्यातील धाराऊला आणून त्यांना दूध पाजण्यात आलं। धाराऊचं दूध पिऊन संभाजी मोठे झाले। मला नेहमीच वाटतं की जर महाराजांना अधिक काळ मिळाला असता तर भारत देशाचे चित्र पूर्ण बदलू शकला असतं। भारत खऱ्या अर्थाने हे स्वतंत्र महान राष्ट्र बनू शकला असताना, जागतिक सत्ता बनू शकला असता जर आमचे संभाजी महाराज अधिक काळ बनू शकला असता। आणि मोठं वैशिष्ट्य असं ना, महाराजांनी पाठीमध्ये वार केला नाही, महाराजांसमोर वार केला ही त्यांची युद्धनीती होती ना, ही त्यांची प्रणाली होते ना। खरं म्हणजे महाराजांनी इतकं बरोबर होतं माझ्या विद्यार्थ्यांना, तो मला एक आनंद झाला। आनंद पुस्तक लिहिलेलं संभाजी महाराजांना, हे प्रत्येक विद्यार्थ्यानं हे पुस्तक वाचलं पाहिजे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीराजे भोसले युवा मंचच्या वतीनं शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित मराठा आरक्षण महामेळाव्याचं उद्घाटन काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं। मराठा आरक्षण महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कल्याण काळे हे होते। यावेळी प्रदीप साळुंखे, अभिजित देशमुख, किशोर चव्हाण, संदीप बोरसे, पंजाबराव तौर, सदाशिव पाटील, छत्रपती संभाजीराजे भोसले युवा मंचचे अमोल रंधे, अक्षय सोळंके, भागवत गठाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय यासह सर्वांगीण विकासासाठी मराठा आरक्षणाची गरज असल्याचे, मराठा आरक्षण लागू करण्याच्या मुद्द्यांवर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मराठा आरक्षण महामेळाव्याला मान्यवरांसह मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती संभाजीराजे भोसले युवा मंचच्या वतीनं प्रकाशित विशेष अंकाचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं।